हाय, मी कौतुकी. तर आज मी वाळवण करत होती. कोकणातील वाळवण म्हणजे केवळ अन्न साठवणूक नव्हे, तर त्याला एक प्रकारचं सांस्कृतिक उत्सव म्हणायला काही हरकत नाही बरं का. कडक उन्हाळा सुरू झाला की कोकणात घरोघरी वर्षभरासाठी विविध पदार्थ वाळवून साठवण्याची लगबग मात्र सुरू होते. फेण्या, पापड, तांदळाच्या शेवया, फळांमध्ये आंबापोळी, फणसपोळी, साठ. त्यातलंच एक जे मी आता वाळत घालते म्हणजेच कोकम. रातांब्याची साल उन्हात सुकवून आमसूळ तयार केले जाते, जे सार आणि आमटीसाठी वापरतात. एवढंच नव्हे तर माशांमध्ये देखील वाळवण करतात बरं का, जसं की सुकट, सोंड, खारी मासोळी आणि बरंच काही. कोकणातील दमट हवामान असल्यामुळे हे पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून एप्रिल आणि मे महिन्यातील कडक उन्हात ते 3 ते 4 दिवस नीट वाळवले जाते आणि मग ते पदार्थ साठवण्यासाठी चिनीमातीचे बर्निंग किंवा पत्र्याच्या डब्याचा वापर केला जातो. मी तर माझी वाळवण सुरू केली आहे. काय मग कोकणकर, तुम्ही तुमची वाळवण सुरू केली की नाही? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा.